नर्मदे हर. हा बोला ताई दादा, तुम्ही परिक्रमेला कुठून आलात? आम्ही महाराष्ट्रामधून पुणे जिल्ह्यातून जुन्नर तालुका आळेफाटा गावातून आम्ही दोघं परिक्रमाला आलोय. हा बरं, तुम्हाला परिक्रमाला यावं असं का वाटलं? परिक्रमाला यावं असं का वाटलं तर परिक्रमाला आमचे बरेच सहकारी गेलते. तर त्यांनी आम्हाला अनुभव सांगितले की आम्ही व्हिडिओ बघितले काही. बर. आणि मग आपल्याला पण असं वाटलं का आपण पण अशी परिक्रमा करावी. म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं का परिक्रमा जायचं म्हणून. असं तुमची पहिली खेप आहे का? हो, पहिल्याच वेळेला आम्ही परिक्रमेला आलोय. हा, दोघं म्हणून पहिल्यांदाच आला? हो, दोघं. आधी बसनं वगैरे केलात का? नाही, कधीच आलो नाही केलं. बरं ताई, तुम्हाला कसं वाटतंय? मला छान वाटतंय. छान वाटतंय का? म्हणजे तुम्ही आधी बसनी केलेलंच नाहीये, पहिल्यांदा पायी परिक्रमा करायला. मग चालताना कसं वाटतंय? छान वाटतंय. चालू शकता? चालू शकतो. बरं. आणि वाटेत असं काय अनुभव आश्रमात वगैरे? काही नाही, म्हणजे व्यवस्थित वाटलं. कुठेही काही असं अनुभव नाही. पण आश्रमात आपल्याला सेवा छान मिळते ना? आश्रमात छान नाही. आता तुम्ही प्रत्येक आणि इकडची लोक म्हणजे आहेत ना, फार प्रेमळ आहेत. प्रेमळ आहेत खूप. प्रेमळ आहेत फार. कुणी भेटले तर आदराने विचारणार, तुम्ही बालभोग घेतला का, तुम्ही जेवले का, मैयाजी बोलणार, प्रभूजी बोलणार. तसं आपल्याकडे बोलत नाही. नाहीत बोलत. बरं, घरी कोण कोण आहे तुमच्या आता? घरी कोण आहे? आमच्या घरी माझ्या दोन सुनबाई, मुलं, 3 सुना आहे मला. 3 सुना? हो, 3 सुना आहे. नातवंड. 3 मुले आहेत. आणि मुली? मुली नाही आम्हाला. 3 मुलंच आहेत? हो, आमच्या भावाला 2 मुली आहेत. आमच्या मुलीप्रमाणेच आमच्या. आता घरी सुना आहेत मग? हो. शेती वगैरे आहे? हो, शेती आहे. शेती आहे. परत आमचे बिझनेस आहे आपला. बिझनेस आहे. टू व्हीलरचे गॅरेज आहे. आणि 4 व्हीलरचं पण आम्ही सेकंड गाडी खरेदी विक्री मुलं करतात. आणि याचं शोरूम आहे खरेदी विक्रीचं, मोटरसायकलचं. छान आहे मग. बरं, तुमचं नाव काय दोघांचं सांगा आधी. तुम्ही सांगा. माझं नाव वीणा शिवाजी बोडके. तुमचं? माझं शिवाजी संतू बोडके, आळेफाटा. मग आता परत येणार का पुन्हा परिक्रमाला? हो, मला तरी इच्छा आहे. इच्छा आहे? हो, मला असं वाटतं. इच्छा आहे म्हणून मैया तुम्हाला बोलवती? मैया तुम्हाला बोलवती इच्छा आहे म्हणल्यानंतर? मला असं वाटतं एकदा तरी मैयाने दर्शन द्यावं. दर्शन देते मैया, पण तुम्हाला कोणत्या रूपात देते हे समजणार नाही. मैया सगळ्यांना दर्शन देते, पण कोणत्या रूपात दर्शन देते मैया ते आपल्याला कळत नसतं. आणि तुमची इतकी श्रद्धा आहे म्हणल्यानंतर तुम्हाला मैया दर्शन